नमस्कार. भारतीय स्वातंत्र्याचा 75वा प्रजासत्ताक दिवस कामोठे येथील भूमी टॉवर सोसायटीमध्ये साजरा करण्यात आला. या कार्यक्रमात रवींद्र जोशी चॅरिटेबल ट्रस्टचे रवी शेठ जोशी यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. तसेच रायगड मेडिकल असोसिएशनचे चेअरमन व माननीय नगरसेवक अरुण कुमार भगत तसेच त्यांची पत्नी ॲडव्होकेट आशा भगत, समाजसेविका व सिटीजन युनिटी फोरमच्या सेक्रेटरी रंजना सरोलीकर आदी उपस्थित होते. याच्यानंतर भूमी टॉवरचे रहिवासी व मुलांद्वारे सांस्कृतिक कार्यक्रमाची प्रस्तुती दिली गेली. तक है जाना हर कतरा बोल रहा डॉक्टर अरुण कुमार भगत व ॲडव्होकेट आशा भगत यांच्या हस्ते इंडोर गेमचे उद्घाटन केले गेले. व समाजसेविका रंजना सरोलीकर मॅडमद्वारे मानदेशी फाउंडेशन आयोजित स्टॉलचे उद्घाटन केले गेले. या कार्यक्रमामध्ये उपस्थित प्रमुख पाहुण्यांनी सर्व नागरिकांना संबोधित केले. जो कार्यक्रम आयोजित केलेला आहे आणि ज्या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले आपले रायगड असोसिएशनचे अध्यक्ष सन्माननीय डॉक्टर अरुण कुमार भगत व त्यांच्या सौभाग्यवती पत्नी भगत मॅडम, सर्व सोसायटीच्या अध्यक्ष, सेक्रेटरी व सर्व पदाधिकारी, एक उत्कृष्ट असा कार्यक्रम भूमी टॉवर सोसायटीने आज आयोजित केला आणि त्या कार्यक्रमाबरोबर त्यांनी एक आरोग्य शिबिर आणि एक मानदेशी बँकेचा पण स्वतः बनवलेल्या वस्तू त्या विक्रीसाठी आज इथे ठेवलेल्या आहेत. मी खरोखर या सोसायटीचे मनापासून अभिनंदन करतो आणि या सोसायटीने आज आम्हाला बोलवलं, आमचा मान सन्मान राखला, त्याबद्दल मी सर्व सोसायटीच्या पदाधिकाऱ्यांचं सर्वांचं मनापासून आभार मानतो. धन्यवाद. सोसायटीनं आयोजित केलेल्या आजच्या आपल्या देशाच्या 75व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त मंचावर उपस्थित असलेले
भारतीय जनता पार्टीचे कामोठा शहर अध्यक्ष श्री रवींद्र जोशी, ॲडव्होकेट आशा भगत, या सोसायटीचे चेअरमन, सेक्रेटरी, सर्व रहिवासी, ज्या लहान मुलांनी उत्कृष्ट असा डान्स आणि परफॉर्मन्स केला. एक देश असा आहे की विविधतेतून एकता, आणि त्याचं प्रत्यय आपल्याला भूमी टॉवर्समध्ये येतं. कारण भारताच्या कानाकोपऱ्यातून इथं लोक आलेले आहेत आणि ती एक दिलानं इथंशी वेळेस सोसायटीमध्ये विविध प्रकारच्या कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. सादर करत आहेत. एक आपण ज्या समाजात जन्माला आलो त्या समाजाचं देणं काहीतरी लागतो, म्हणून या सोसायटीने नुसताच काही झेंडावंदनाचा कार्यक्रम ठेवला नाही. त्याबरोबर ज्या आपल्या भगिनी आहेत, मांडेची महिला आहेत, त्यांनी ज्या काही वस्तू केलेल्या आहेत त्यासुद्धा ठेवल्या आहेत. आमचे मला वाटते डॉक्टर मुंडे इथे दिसत आहेत, त्यांनी पण डेंटिस्टचा कॅम्प ठेवला आहे, हेल्थ चेकअपचा, बाय हार्ट पॅथ यांनी पण ठेवलेला आहे, आणि सगळ्या प्रकारची काळजी घेतलेली आहे. आत्ताच आपल्या भारताचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांनी म्हटलंय की भारत हा युवकांचा देश आहे, आणि त्याच्यामुळं आत्ताच रवी जोशी पण त्याच्यात खरे सूत्रधार होते की 12 तारखेपासून ते काल 25 तारखेपर्यंत नमो चषक म्हणून आपल्या महाराष्ट्रात 288 विधानसभा मतदारसंघात एक खेळाडूंसाठी जे खेळाडू आहेत त्यांच्यासाठी खेळाचं उत्कृष्ट आयोजन केलं होतं. आणि मला सांगायला अभिमान वाटतो की पनवेल तालुक्यातून जवळजवळ 1,12,000 लोकांनी म्हणजे विद्यार्थ्यांनी आणि स्पोर्ट्समननी भाग घेतला आणि ही स्पर्धा यशस्वी केली. तसंच आपण देखील आता मला वाटतं उद्घाटन आहेच ते इंडोर स्पोर्ट्सचं, तर ते आपणही त्याप्रमाणे भूमी टॉवर म्हणजे सगळ्यांच्या आरोग्याची पण काळजी घेते. सगळ्या ज्यांनी कल्चरल प्रोग्राम केला त्या विद्यार्थ्यांनी सुद्धा, ती अन्विका वगैरे छोटी छोटी बालकं पण किती छान परफॉर्मन्स सगळ्यांनी केला, त्याबद्दल त्यांचं मनापासून मी. व त्याच्यानंतर बक्षीस वितरणाचा कार्यक्रम पार पडला. या कार्यक्रमाला भूमी टॉवर सोसायटीचे अध्यक्ष गायकवाड, सेक्रेटरी विलास कळंगे, सुब्रमण्यम मनी, कमिटी मेंबर राजन झा, श्री अय्यर, श्री साळवी, श्री घारे, श्री केडिया, श्री शेट्टी हे उपस्थित होते. तसेच कल्चरल कमिटी श्रीमती सुषमा कालंगे, श्रीमती अनिता साळवी, श्रीमती अपर्णा गोदवर्ती, श्रीमती तुहिना मुखर्जी आणि हेमावती देवी उपस्थित होत्या. मुलांनी खूप छान रंगारंग कार्यक्रम आयोजित केला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्रीमती भावना सरदेसाई यांनी केले. धन्यवाद. आसमानाच्या सुलतानीला जवाब देती जिव्हा, अस्मानीचा सिंह गरजतो, गरजतो माझ्या दरी दरीतून नाद गुंजला महाराष्ट्र माझा. जय जय महाराष्ट्र माझा, जय जय महाराष्ट्र माझा.